लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्यानं केवायसी साठी माता भगिनींच्या रांगा आणि गर्दी दिसून आली। सोशल मीडियावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय इथं सुरू असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांची भेट घेऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन परिस्थिती जाणून घेण्यात आली। तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून या कार्यालयात गर्दी करू नये असं आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलं। 7 रस्ता येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत या ठिकाणी शहर आणि तालुक्यातील असंख्य महिला गर्दी करत होत्या। त्याचबरोबर येथील झेरॉक्स दुकानदार 3 रुपयाचे केवायसी फॉर्म 25 रुपयाला विक्री करताना आढळून आले। प्रत्यक्षात त्या कार्यालयामध्ये 2 पोर्टल सुरू असून त्या पोर्टलवर केवायसी केला आहे का हे चेक करण्याचं काम सुरू आहे। शासनानं 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल किंवा सरकारी नोकरदार असेल ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे आणि एकाच घरातील फक्त 2 महिलांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याचे दाखवत आहे। हे सुद्धा तिथं चेक करून सांगण्यात येत होतं। जिल्हा महिला व बालकल्याण समिती कार्यालय 7 रस्त्याला एका सोसायटीमध्ये भाड्यानं असून ते नागरिकांच्या गैरसोयीचं कार्यालय आहे। त्यामुळे हे कार्यालय जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हलवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येणार आहे। आणि घेणे त्यांनी घेणे आधार कार्ड घ्यायला लागले। हे कोणी सांगितलंय भरायला? आधार कार्ड घ्यायला भरावं लागले। मग असं झालंय, कोण सांगितलं नाही, आता ऑनलाईन कधी चालू होईल? तेच पाहिजे होता। लाडक्या बहिणीचे पैसे मागच्या जवळपास 5 ते 6 महिन्यांपासून आपल्याला जमा होत नाहीत। या टेन्शनमध्ये असताना मागच्या 1, 2, 3 दिवसांपासून सोशल मीडियावरती लाडक्या बहिणी योजना संदर्भात एक अफवा फिरत आहे की ज्यांचे पैसे येत नाहीत त्यांनी केवायसी त्वरित करून घ्यावे म्हणून। त्या संदर्भात आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर 7 रस्त्याच्या ठिकाणी जे जिल्हा महिला बालकल्याण कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही आले असता इथे पाहिलं की शेकडोच्या संख्येने ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींची गर्दी आहे। या अनुषंगाने आम्ही इथल्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यावरती अधिकाऱ्यांनी सांगितले की इथे ज्या बहिणींचे पैसे मिळत नाहीयेत त्याची काय कारणं आहेत ती ह्या ठिकाणी पोर्टलवर तपासली जात आहेत, परंतु जी सोशल मीडियावरती जी अफवा पसरत आहे त्यामुळे इथे महिलांची प्रचंड अशी गर्दी होत आहे। आज या माध्यमातून लाडक्या बहिणींना हेच सांगायचं आहे की केवायसीची जी सुविधा आहे ती सध्या बंद आहे। ज्यावेळेस शासनाचे निर्देश येतील त्यावेळेस केवायसी सुरू होईल त्यावेळेस कृपया आपण ह्या ठिकाणी येऊन केवायसी करावी। सध्याचं जी इथे तपासणी चालू आहे तर लाडक्या बहिणीचे पैसे काय येत नाहीयेत, कुठल्या कारणाने, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांच्या रेशन कार्डमध्ये 3 महिलांची नावं आहेत, जे इन्कम टॅक्स भरत आहेत, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, अशी जी कारणं आहेत या कारणाने लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे। ही कारणं ह्या ठिकाणी सांगितली जात आहेत। त्यामुळे कृपया जी अफवा पसरते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अफवावरती आपण विश्वास ठेवू नये ही विनंती। काय नाही तुमचं आता सध्या चालू नाही, तुमचं बंद आहे। आता एकदा ते चालू झालं ना तर मग हे कशाला घ्याल? हे घ्याल का तुम्ही? मग हे कोणी आणायला लावले? हे पिशावर आलंय, पिशावर अफवा पसरायला लागली। मग गप्पटवाला कामला तुम्ही पण इथं आधार कार्ड पण घेत नाही ना, बघून सांगायले केवायसी बी इथे नाही। मुख्यमंत्री त्यांनी म्हणाले चालू नाही। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा मिनलताई दास, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी, उत्तर तालुका प्रमुख विक्रम वानकर, जिल्हा संघटक विशाल साळुंखे आदी उपस्थित होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।